सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक छोटीशी मनोरंजक मराठी कथा वाचणार आहे. या कथेचं नाव आहे सापळा. गोविंदराव गावातील पिढीजात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या आजोबांनी भला मोठा वाडा बांधलेला होता. गोविंदरावांचे वडील प्रख्यात वकील होते. त्यांनी तो वाडा वैभवाने भरून टाकलेला होता. गोविंदराव देखील सुप्रसिद्ध डॉक्टर असल्यामुळे त्या वाड्यात आता लक्ष्मी सरस्वतीचा कायम निवास असायचा. गोविंदराव आजूबाजूच्या गावात गरीब लोकांच्या औषधोपचारासाठी फिरस्तीला जात असत. पण वाडा मात्र माणसांनी आणि नोकरचाकरांनी नेहमी भरलेला असे. गोविंदरावांकडे मोहर बसवलेली एक छोटी सोन्याची अंगठी होती. त्या अंगठीचे गोविंदरावांना विशेष महत्त्व होते. ती त्यांच्या पणजोबापासूनची होती. त्या अंगठीपाठोपाठ या घरात लक्ष्मीने आपले पाऊल टाकले अशी गोविंदरावांची श्रद्धा होती. गोविंदराव रोज त्या अंगठीची देवासमोर ठेवून पूजा करत आणि मग ती आपल्या बोटात घालीत. आपल्या साऱ्या वैभवाचे गमक तिच्यात साठवलेले आहे असे त्यांना वाटत असे. आज गोविंदराव पूजा करीत असताना अपघातात जखमी झालेल्या एका माणसाची बातमी त्यांना कळाली. देवपूजा लवकर आटोपून त्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी ते घाईघाईने गेले आणि त्या गडबडीत गोविंदराव ती अंगठी बोटात घालायचे विसरून गेले व ती अंगठी घरीच राहिली. काम संपल्यावर ते त्वरित घरी आले. घरी येऊन पाहतात तर देव्हाऱ्यातील अंगठीची वाटी रिकामी होती. अंगठी आपण न घातल्याचे गोविंदरावांना निश्चित आठवत होते. मग अंगठी कुठे गेली? घरातील सर्व नोकरांकडे त्यांनी चौकशी केली, पण सर्वांनी कानावर हात ठेवले. गोविंदराव बेचैन झाले. अंगठीच्या किमतीची त्यांना पर्वा नव्हती, पण त्या अंगठीशी त्यांच्या स्मृती व भावना निगडीत होत्या. शेवटी गोविंदरावांनी हे प्रकरण न्यायालयाकडे सोपवले. न्यायाधीशांनी सर्व हकीकत ऐकून घेतली. हे प्रकरण युक्तीने सोडवायचे असे न्यायालयाने ठरवले. त्यांनी सारख्या उंचीच्या काही काठ्या मागविल्या आणि एक काठी गोविंदरावांच्या प्रत्येक नोकराच्या हातात दिली व न्यायाधीश म्हणाले, तुमच्यापैकी जो चोर असेल त्याची काठी उद्या 1 इंचाने वाढेल. असं सांगून न्यायाधीशांनी सर्वांना उद्या कोर्टात यायला सांगितले. गोविंदरावांच्या घरातील सोमनाथ नावाच्या एका नोकराने ती अंगठी उचललेली होती. काठी हातात आल्यापासून तो बेचैन होता. रात्री त्याला झोप येईना. आता काय करावे? तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. पटकन उठून त्याने आपली काठी 1 इंचाने कापून लहान केली आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सर्व नोकर आपल्या काठ्यांसह कोर्टात आले. न्यायाधीशांनी प्रत्येकाची काठी पाहिली. गोविंदरावांच्या घरातील सोमनाथ नावाच्या नोकराची काठी हातात घेताच न्यायाधीश म्हणाले, हा पहा, मूर्ख उंदीर सापळ्यात आला. गोविंदराव, हाच तुमचा चोर आहे. न्यायाधीशांचे हे म्हणणे ऐकून सोमनाथ देखील घाबरला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मालकांची अंगठी निमूटपणे परत केली. पण तो आपली नोकरी मात्र गमावून बसला. धन्यवाद. मित्रांनो, माझे हे कथावाचन आपल्याला कसे वाटले याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा. कथा आवडली असल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. माझे हे यूट्यूबचे चॅनल आपण अजूनपर्यंतही जर सबस्क्राईब केलेलं नसेल
तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. नमस्कार.